मित्रांनो नमस्कार, राम राम. परत एकदा तुमच्यासमोर हजर झालो आहे रत्नागिरी बँड्समॅनचा पेपर घेऊन. नीट लक्षात घ्या मित्रांनो, रत्नागिरी बँड्समॅन पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे काल 3/9/2021. 3 सप्टेंबरला हा पेपर झालेला आहे 2021ला. आता मित्रांनो पोलीस भरतीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. काय म्हणतात त्याला, गौरी आणि गणपती याच्यानंतर तुमचे पेपर घ्यायचा असं ठरलेलं आहे. त्याचा एक आदेशसुद्धा आपण बघितला व्हॉट्सॲपवर. तर मित्रांनो जेव्हा जेव्हा पेपर होतील ज्या ज्या दिवशी लगेच मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सहित टाकत जाईल. रत्नागिरीचा पेपर आणि कोल्हापूरचा पेपर झालेला आहे. रत्नागिरीच्या पेपरमध्ये मला काही चांगले प्रश्न आढळून आले आहेत. मग मित्रांनो त्यामुळे मी अगोदर तुम्हाला रत्नागिरीचं एक्सप्लेनेशन देतो. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये होणारच आहे, पोलीस भरतीमध्ये होणारच आहे. पेपर सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो एक विनम्र सूचना देतो, नोटीस देतो. आपले जे व्हिडिओ आहेत महालेज कोकिला एज्युकेशन ॲप याच्यावरून तुम्हाला खरेदी करायचे आहेत. नक्की खरेदी करा. महाले कोकिला एज्युकेशन ॲप आपल्या प्ले स्टोअरवर इन्स्टॉल करा. प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर त्यात थोडीशी माहिती भरायची आहे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव आणि ईमेल ID. आणि ते भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्टोअर नावाचं ऑप्शन येणार आहे. त्या स्टोअरवर क्लिक केलं की आपले सगळे कोर्सेस तुम्हाला दिसतील. गणिताचा कोर्स 799 मध्ये, बुद्धिमत्ता 799, मराठी व्याकरण 799, बीजगणित आणि भूमिती 249 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. जर गणित बुद्धिमत्ता मराठी एकत्र घेतलं तर 1899 रुपये लागतील. गणित आणि बुद्धिमत्ता एकत्र घेतलं तर 1400 रुपये. गणित बुद्धिमत्ता मराठी आणि बीजगणित भूमिती एकत्र घेतलं तर 2100 रुपये लागतील. आणि विद्यार्थी वर्गाचा प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो. आपलं यूट्यूब चॅनल नितीन शांताराम महाले सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, त्यावर कमेंट्स टाकायच्या आहेत. ओके राजांनो, मार्केटिंगमध्ये मी थोडा कमी पडतो तर तुम्हीच माझी मार्केटिंग करा. मी तुम्हाला जीव लावून शिकवतोय मित्रांनो, जीव तोडून शिकवतोय आणि तुम्हाला कॉन्सेप्ट गणित आणि बुद्धिमत्तामधले कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून देतोय राजांनो. ओके, फक्त पडदा लावा. चला आपल्याला सुरू करायचं आहे. पडदा लावून घेणार आहे. किती वेळा सांगायचं तुला, हे जे आहे ना, हे अशी पिन लावून याला पॅक करायचं आणि खिडकी लावून घ्यायची. खिडकी लावली तरच होतं ते. चला ठीक आहे मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ताचे रत्नागिरीला कसे प्रश्न आलेले आहेत, ज्यांनी आपले व्हिडिओ बघितलेले असतील त्यांना आज मी जे काही एक्सप्लेन करेल ते पटापट समजेल. काही नवीन विद्यार्थी वर्ग पण बघणार आहेत व्हिडिओ, म्हणून मी कॉन्सेप्टसह शिकवतो बरं का, कॉन्सेप्टसह शिकवतो. स्लाईड तयार केल्या गेलेल्या नाहीत, मला पेनाने लिहावं लागणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला ठीक आहे मित्रांनो, पहिला प्रश्न आलेला आहे. पुढीलपैकी मोठा अपूर्णांक शोधा. पुढीलपैकी मोठा अपूर्णांक शोधा किंवा सांगा. आणि मग मित्रांनो त्यांनी पर्याय दिलेले आहेत ABCD. 43/14, 28/9, 40/13 आणि 19/6. 40/13 आणि 19/6. ओके राजांनो, आता हा प्रश्न कसा सोडवायचा याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लहान मोठा अपूर्णांक शोधणे. मी तुम्हाला सांगतो राजांनो, काहीच करायचं नाही. जो अपूर्णांक दिलाय त्याला सरळ भाग द्यायचा. आपल्याला पाढेपाठ पाहिजे, भाग कसा द्यायचा ते आपल्याला माहीत पाहिजे. 43/14, 14 × 1 = 14, 14 × 3 = 42. एक उरला, पुढे काही अंक नाही म्हणून पॉईंट द्यायचा असतो. 1चे झाले 10, 10ला 14ने भाग जाणार नाही म्हणून 0. 10चे झाले 100, 14 × 7 = 98, 2 उरले 20, 14 × 1 = 14, 3.071 असं याचं उत्तर आलं. 28/9ला भाग द्या. 9 × 3 = 27, इथे पॉईंट आला. 1 उरला, पुढे 10 झाले. 9 × 1 = 9, परत 1 उरला, 10 झाले. 9 × 1 = 9, परत 1 उरला, 10 झाले. 3.111 सोडून द्या. पुढे 40/13, 13 × 1 = 13, 13 × 3 = 39. 1 उरला, 1चे झाले 10, 10 म्हटल्यावर 13ने 10ला भाग जात नाही म्हणून 0. 10चे झाले 100, 13 × 7 = 91, परत 9 उरले, 9चे झाले 90, 13 × 6 = 78, 3.076. ओके, आणि शेवटचा अपूर्णांक आहे 19/6, 6 × 3 = 18, 1 उरला, 1चे झाले 10, 6 × 1 = 6, 4 उरले 40, 6 × 6 = 36,
3.16 आणि आणखी समजा 4 उरले 6 6 36. चला राजांनो, आता कोण सगळ्यात मोठं दिसतंय बघा ना मित्रांनो. हा 3.071 आहे, हा 3.111 आहे, म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा होतोय. त्यानंतर हा 3.076 आहे आणि हा 3.166 आहे. मग 3.166 आणि 3.111 मध्ये मोठा कोण असणार आहे? 3.166 म्हणजे 19/6 मोठा होतोय मित्रांनो. याला तुम्हाला टिक करायचं. सगळ्यात मोठा 19/6. लहान कोण आहे सगळ्यात मोठा? तर हा सगळ्यात मोठा आहे 3.076 आणि 3.071 मध्ये हा लहान होतोय. 3.111 तर याच्यापेक्षा मोठाच आहे, म्हणजे हा सर्वात लहान होतोय. जर सर्वात लहान विचारलं असतं तर 43/14. सगळ्यात मोठा कोण आहे मित्रांनो? 19/6 आपण टिक केलेलं आहे. आणि सरळ भाग द्या. मी माझ्या पुस्तकातही सांगितलंय, वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या, पण त्यालाही खूप वेळ लागतो. भाग द्या, आपल्याला पाढेपाठ पाहिजे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे येतोय मी. पुढचा प्रश्न पण मित्रांनो खूप सुंदर आहे आणि आपला मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स कोकिळा प्रकाशन या पुस्तकातला प्रश्न जसाच तसा आलेला आहे बघा. 1/48 गुणिले 100 प्लस 1/100 गुणिले 52 आणि मायनस 1/52 गुणिले 48. ओके राजांनो, हे असं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं? सुंदर प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर 0 येतं. आपल्या पुस्तकात असे 2-3 प्रश्न दिलेले आहेत. काय करावं लागतं? हे जे 2 आहेत ना मित्रांनो, या दोघांमधून छेदाला 100 सारखा आहे. मग 1/100 कॉमन घेऊन टाका या दोघांमध्येच, त्याला तिकडे बाजूला राहू द्या. 1/100 कॉमन घ्या. इथं उरले 1/48 आणि इथे उरले 1/52. ओके, 1/52 गुणिले 48 हा पार्ट जशाचा तसा. ओके, इथं 2 व्यवहार्य अपूर्णांकांची बेरीज आहे. तिरपा गुणाकार करा. तिरप्या गुणाकार सुरुवात डाव्या बाजूने होणार आहे. 1/100 52 1 52 प्लस 48 1 48 48 गुणिले 52 मायनस 1/52 गुणिले 48. मग राजांनो 52 आणि 48 किती होतात? 100 होतात राजांनो. 1/100 गुणिले 100 भागिले 48 गुणिले 52 मायनस 52 गुणिले 48. मग हा पार्ट जसाच तसा याला कंस करून घेतला. 100 कट झाले. मग ह्या कंसामध्ये काय उरलं? 1/48 गुणिले 52 मायनस 1/52 गुणिले 48. आता 52 गुणिले 48 आणि 48 गुणिले 52 एकच आहे, म्हणजे ही संख्या आणि ही संख्या एकच आहे. त्यांच्यातली वजाबाकी किती येणार? 0 येणार. अंडरस्टँडिंग? असा हा चांगला प्रश्न होता आणि मी वारंवार इव्हन आपल्या व्हिडिओमध्ये पण मी नमूद केले की हे प्रश्न सरळ सेवेला येतात. आलाय बघा रत्नागिरी बँड्समनला. आणि परत आणखी पुढे जे पोलीस भरतीचे पेपर होणार आहेत ना, त्यालाही जसाच तसा पडेल. गणित आणि बुद्धिमत्ता आपले पुस्तकं करा, एवढं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. माझे पुस्तकं आहेत म्हणून नाही, मला त्याची मार्केटिंग करायची विशेष गरज नाही पुस्तकांची, ते ऑटोमॅटिक चालत आहेत. ओके, पण त्यात संकल्पनांसह स्पष्ट करून दिलंय, म्हणून माझा अट्टाहास राहील की तुम्ही आपले पुस्तकं सोडवा, त्यानंतर इतर कोणतेही पुस्तकं सोडवा बस, पण आपले पुस्तकं नक्की सोडवा. मी तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय राजांना. तिसरा प्रश्न हा MPSCच्या धर्तीवर आलेला होता बरं का. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आता पोलीस भरतीसुद्धा काही फार सोपी राहिलेली नाही आहे मित्रांनो. पोलीस भरतीसुद्धा फार छोट्या प्रश्नांची राहिलेली नाही. बघा हा जो प्रश्न आहे, एका द्रावणात काय म्हटलंय बघा, एका द्रावणात, द्रावण म्हणजे मिश्रण असतं मित्रांनो, अ व ब यांचे मिश्रण 4:3 प्रमाणात आहे. यांचे मिश्रण 4:3 प्रमाणात आहे. 4:3 प्रमाणात आहे. ओके, पुढे काय म्हणतात ते, या द्रावणात ब मिश्रण 3 लिटर अधिक वाढविल्यास, या द्रावणात 3 लिटर मिश्रण ब चे अधिक वाढविल्यास नवीन प्रमाण 4:5 होते. नवीन प्रमाण 4:5 होते, तर अमिश्रण किती होते? तर अमिश्रण किती होते? बघा हा जो प्रश्न आहे ना, हा ॲक्च्युली MPSC टॅक्स असिस्टंट लिपिक यांना आला पाहिजे, PSI STI पूर्व परीक्षेला आला पाहिजे, असा हा प्रश्न आहे. पण आला कुठे? पोलीस भरती बँड्समनला. म्हणजे एक लक्षात घ्या, MPSCचे प्रश्न पोलीस भरतीला पडतात, पोलीस भरतीचे प्रश्न MPSCला पडू शकतात. ओके, चला मी सोल्युशन देतोय, अवघड नाही आहे. गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवरचा हा प्रश्न आहे.
आणि ब राजांनो. ओके, किती दिलंय मिश्रण मित्रांनो? 4 जसे 3. काय शिकलोय आपण गुणोत्तर चॅप्टरमध्ये? याला एक्स जोडावा लागतो. काय जोडावा लागतो राजांनो? याला एक्स जोडावा लागतो. आता तो म्हणतात या द्रावणामध्ये 3 लिटर मिश्रण ब चे अधिक वाढवले. फक्त ब चे मिश्रण 3 लिटरने वाढवलं, अ मध्ये काहीच वाढवलेलं नाहीये. अ 4x आणि ब 3x मध्ये 3 मिळवला. अंडरस्टँडिंग? हे 3 कुठून आले? त्यांनी सांगितल्याप्रमाणे आले. 3 लिटरचं मिश्रण कुठलं वाढवलेलं आहे राजांनो? आपण ब चं वाढवलेलं आहे. मग हे गुणोत्तर किती होतं? हे नवीन गुणोत्तर 4:5 होतं. दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे एक प्रकारे भागाकार असतं मित्रमंडळ. 4x भागिले 3x प्लस 3 बरोबर 4 जसे 5. ओके, करा तिरपा गुणाकार. 5 4 20x बरोबर. इकडे करा मित्रांनो. 3 4 12x प्लस 3 4 12. अक्षर एक इकडे, 12x इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होणार आहे म्हणजे 8x होणार आहे. 20x मायनस 12x किती होतात? 8x बरोबर 12. x बरोबर 12/8. 4 ने भाग देऊन टाका. 4 3 12, 4 2 8. x बरोबर 3/2. आता आपल्याला a पाहिजे, मग टाका ना इथं मित्रांनो. 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 3/2. 2 2 4. किती आलं मित्रमंडळ? 6. उत्तर किती येतंय राजांनो? 6. अ चं प्रमाण जे आहे ना, अ मिश्रण 6 लिटर होते. अ मिश्रण किती होतं मित्रांनो? 6 लिटर. ओके, हे या पद्धतीने आहे मित्रांनो. सुंदर प्रश्न होता. याच्याकडे MPSCच्या मुलांनी पण थोडं लक्ष ठेवावं असा हा प्रश्न आहे. चला ठीक आहे, मी पुढे सरकतोय राजांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक एक लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर सगळे सोल्युशन तुमच्या डोळ्यासमोर असतील. ओके, शिकवतानाही लक्ष ठेवा. चला चौथा प्रश्नाकडे जातोय मी याच्यातल्या. काय म्हणणं आहे त्यांचं? चौथा प्रश्न. एका शेतकऱ्याकडे काही गायी व काही कोंबड्या आहेत. काही गायी व काही कोंबड्या आहेत. त्यांचे एकूण डोके 48. त्यांचे एकूण डोके 48 व पाय 140 असतील तर कोंबड्या किती? कोंबड्या किती? पर्याय दिले आहेत 22 36 32 26. 22 36 32 आणि 26. ओके, चला राजांनो, ठीक आहे ठीक आहे. मग आता हा प्रश्न काही फार अवघड आहे का? काहीच अवघड नाही. द्विचल समीकरणाचा प्रश्न आहे. मी असं पकडतो की काही गायी म्हणजे आपण पकडूया x. गायी किती पकडा मित्रांनो? x गायी आहेत. आणि कोंबड्या किती पकडा मित्रांनो? y कोंबड्या आहेत. मग मला सांगा, प्रत्येक गायीला एक डोकं, प्रत्येक कोंबडीला एक डोकं असतं. मग माझं पहिलं समीकरण बनतंय 1x अधिक 1y. x म्हणजे गायी आणि y म्हणजे कोंबड्या. x गायी प्रत्येकाला एक डोकं म्हणून 1x, y कोंबड्या प्रत्येकाला एक एक डोकं म्हणून 1y. यांची संख्या 48. हे बघा इथे डोके किती आहेत? 48. आता पाय, गायीला किती पाय? 4. 4 गुणिले x 4x प्लस कोंबड्यांना किती पाय? 2. 2 गुणिले y 2y. यांची एकत्रित संख्या किती येते? 140. झाले 2 समीकरणं तयार. आणि 2 चल आहेत, x आणि y हे 2 चल आहेत. मग मित्रमंडळ, आता आपल्याला कोंबड्या पाहिजे ना, म्हणून xचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x बरोबर इथं 4 आहे ना, वरती 4ला गुणा. x बरोबर इथं 1 आहे ना, खाली 1ला गुणा. चला 4 गुणिले x 4x प्लस 4y बरोबर 48 गुणिले 4. 4 8 32 3 192. हे जसाच तसं राहील. 4x प्लस 2y बरोबर 140. कारण एकाने गुणलं तर काही फरक पडणार नाही आहे राजांनो. चला वरच्या समीकरणातून खालचं समीकरण मायनस करायचं असतं. 4x मायनस 4x 0 झाले. 4y मायनस 2y 2y झाले. आणि 192 मधून 140 गेले, किती राहिले राजांनो? 52. मग y बरोबर 2 इकडे गुणाकारात, तिकडे गेला की भागाकारात. 52 भागिले 2 म्हणजे किती राजांनो? 26. y बरोबर किती राजांनो? 26. झालं आपलं उत्तर डी. किती कोंबड्या आहेत? 26 कोंबड्या आहेत. आणि जर गायी शोधायचं म्हटलं तर 48 मधून 26 मायनस करून टाका. मग 22 काय येतील मित्रांनो? गायी येतील. ओके, आपल्याला कोंबड्या पाहिजे म्हणून 26च्या उत्तराला टिक करा. बऱ्यापैकी प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट.
बघा 5वा प्रश्न काय आहे, गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टरवरचाच प्रश्न आहे. 12 आणि 30चे तृतीय प्रमाणपद काढा. 12 आणि 30चे तृतीय प्रमाणपद काढा. भरपूर मुलांना तृतीय प्रमाणपद, चतुर्थ प्रमाणपद हे माहिती नाहीये. 3 संख्या प्रमाणात असणे, 4 संख्या प्रमाणात असणे हे आपले व्हिडिओ बघून घ्या. महालेज कोकिला एज्युकेशन ॲप बघा राजांनो. माझे आहे म्हणून तुम्हाला 8 तास करत नाहीये. जरा एक एक चॅप्टर पहिल्यांदा पक्का करा आणि त्यानंतर प्रश्न संचाकडे वळत जा बाळांनो. ओके, चला ठीक आहे. तृतीय प्रमाणपद आपल्याला शोधायचं आहे. मी तुम्हाला शिकवलंय राजांनो गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टरमध्ये की तृतीय प्रमाणपद जेव्हा असतं म्हणजे 3 पदे एकमेकांच्या प्रमाणात जर असतील, 3 पदे जर प्रमाणात असतील तर दुसरे पद म्हणजे मध्य प्रमाण असतं. दुसरे पद म्हणजे दुसरे पद बरोबर वर्गमुळामध्ये पहिले गुणिले तिसरं असतं. काय सूत्र वापरावं लागतं तुम्हाला बघा, दुसरे पद बरोबर वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले तिसरे पद असतं. ओके बाळांनो, मग दुसरे पद आता 12 आणि 30 मध्ये दुसरं पद किती घ्यायचं, 30 घ्यायचं. वर्गमुळामध्ये पहिलं म्हणजे कोण, 12 आणि गुणिले आपल्याला तिसरे पद शोधायचंय. ओके, आता आपल्याला हे वर्गमुळात आहेत, मग याचा वर्ग करावा लागेल. मग याचा वर्ग करायचा आहे तर याचा पण वर्ग करा. दोन्ही बाजूंचा वर्ग करून टाका मित्रांनो, दोन्ही बाजूंचा वर्ग करून टाका. मग 12 गुणिले तिसरे पद याचा वर्ग. मग 30चा वर्ग किती, 900. मग 12 गुणिले तिसरे पद. ओके, चला 12 इकडे गुणाकारात इकडे आला की भागाकारात. 900 भागिले 12 बरोबर तिसरे पद. मग राजांनो द्या आता पटकन भाग. 12 7 84. मी पहिल्यांदा 90ला भाग दिला. 12 7 84, 6 उरले, 6 वर हा शून्य ठेवला, 60. 12 पंचे 60, 75. आपलं उत्तर येतं आहे ए. हे तिसरं पद येतं आहे मित्रांनो. अंडरस्टँडिंग हे या पद्धतीने आहे. बघा चांगला प्रश्न होता. आणि 4 पदांचं पण येतं. जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतील तेव्हा पहिले गुणिले चौथे बरोबर दुसरे गुणिले तिसरे असतं. ओके, ठीक आहे. इथं 3 पदांचं आलंय. 4 पदांकडे पण लक्ष ठेवा, येईल येणाऱ्या काळामध्ये. नेक्स्ट प्रश्न घेतोय राजांनो मी. एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात. 20 रुपये लागतात. तर 1.5 डझन आंबे घेण्यासाठी आंबे घेण्यासाठी किती रुपये लागतील. आणि मग मित्रमंडळ ABCD रूपामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. ABCD पर्याय कसे आहेत, 60 40 45 65. 60 40 45 आणि 65. चला राजांनो याचं सोल्युशन आपण काढू. अवघड नाही, समचलनावरचा प्रश्न आहे. जास्त आंबे घेतले तर जास्त किंमत द्यावी लागेल, कमी आंबे घेतले तर कमी किंमत द्यावी लागेल. म्हणजे समचलन आहे. समचलनात 2 गटांचा भागाकार सारखा असतो. म्हणजेच मित्रमंडळ आंबे भागिले किंमत दोन्ही गटांची सारखी ठेवा. पहिल्या गटात 8 आंबे आहेत, किंमत आहे 20 रुपये. दुसऱ्या गटात किती, 1.5 डझन. 1.5 डझन म्हणजे एका डझनामध्ये 12 आणि वरचे अर्धा डझन म्हणजे 6. 12 आणि 6 किती घ्यायचे, 18. 18 आंबे x रुपये. मग x बरोबर 18 गुणिले 20 भागिले 8. ओके, हे असं का मांडलं मी, समचलन आहे. समचलनामध्ये 2 गटांचा भागाकार सारखा राहतो यानुसार मांडलं. मग करा मित्रांनो कॅल्क्युलेशन. आता 4 2 8, 4 5 20, 2 1 2, 2 9 18, 9 8 किती, 45 रुपये. सी नंबरच्या पर्यायाला टिक करायचं. ही झाली एक पद्धत. किंवा समचलनामध्ये डायरेक्ट समीकरणही बनवू शकता तुम्ही. समचलनामध्ये 8 आंबे 20 रुपयात तर 18 आंबे किती रुपयात. 18 कुठून घेतलं मी, 1.5 डझन. 1.5 डझन म्हणजे 18 आंबे. करा तिरपा गुणाकार करा, उरलेल्या संख्येने भागा. 20 गुणिले 18 भागिले 8
4 2 8, 4 5 20, 2 1 2, 2 9 18, 9 5 किती 45 रुपये. दोन्ही पद्धती दिल्या आहेत बघा. तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला घेता येईल. पण हे जे समीकरण आहे फक्त समचलनात बनवता येतं. व्यस्त चलनात जर असं समीकरण बनवायला गेले तर तुमचा गेम होऊन जाईल बेटा. ओके, आपले व्हिडिओ बघून घ्या समचलन आणि व्यस्त चलनाचे प्लीज. चला पुढे जातोय बाळांनो. मी 7वा प्रश्न घेतोय. याच्यामधला काय म्हणणं आहे त्यांचं. 0.4 अधिक 1 भागिले 0.4, 0.4 अधिक 1 भागिले 0.4 बरोबर किती. आणि मग पर्याय दिले आहेत ए बी सी डी. काय किमती दिल्या आहेत 0.8 2.4, 0.8 2.4 2.9 आणि 3.1 असा हा प्रश्न होता. बरा होता बरं का प्रश्न. फार सोपाही नाही आहे, फार अवघडही नाही आहे. काय करायचं माहिती आहे का. आता हे दोन व्यवहारी अपूर्णांक आहेत. याच्या खाली एक लपलेला आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो. मग दोन व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करा ना तिरपा गुणाकार. 0.4 गुणिले 0.4 अधिक 1 गुणिले 1 भागिले 0.4 गुणिले 1 0.4. ओके, 0.4 गुणिले 0.4 म्हणजे 0.4चा वर्ग म्हणू शकता. दशांश विसरून जा. 4 गुणिले 4 16. दशांशानंतर एकूण अंक 2, 2 अंक डावीकडे सरका आणि प्लस 1 भागिले 0.4. करा मित्रमंडळ बेरीज. याची जर बेरीज केली तर 1.16 येते आणि खाली 0.4. आता हा दशांशाचा भागाकार आहे. दशांशाचा भागाकार कसा करायचा. दशांश बॅलन्स करावे लागतात. वरती दशांशानंतर 2 अंक, खाली दशांशानंतर 1 अंक. 0 कुठे पडेल खाली किती 1. मग मित्रमंडळ 1.16 भागिले 0.4 येते. दशांश बॅलन्स झाला म्हणून विसरून जा. 4 1 4 इथं 0, 4 2 8, 3 उरले 4 9 36. 29 भागिले 10 म्हणजे 2.9. कसं काय. कोणत्याही संख्येच्या छेदात एकावर जितके शून्य असतात तितके अंक त्या संख्येच्या डावीकडे सरकायचं. 29च्या छेदात एकावर 1 शून्य आहे म्हटल्यावर 1 अंक डावीकडे सरका. 2.9 असं याचं उत्तर येतं. 2.9 विल बी आवर आन्सर. ओके, मग मित्रमंडळ हा एक बऱ्यापैकी प्रश्न होता. असे प्रश्न पोलीस भरतीला रिपीट होतील. यांच्याकडे लक्ष ठेवा आणि आपला दशांश अपूर्णांक चॅप्टर पक्का करून टाका. जाऊ पुढे. 8वा प्रश्न घेतोय मित्रांनो. 8वा. चला पुढचा प्रश्न काय म्हणणं आहे त्यांचं. जर 15 12 18 24 एक्स यांची सरासरी 20 आहे तर एक्स ची किंमत किती. बर, जर 15 12 18 24 एक्स यांची सरासरी 20 आहे, यांची सरासरी 20 आहे तर एक्सची किंमत किती. आणि मग साहजिकच ABCD रूपामध्ये आपल्याला काहीतरी पर्याय दिलेले असणार आहेत. 33 35 29 31. 33 35 29 31. ओके राजांनो, चला ठीक आहे. आपण पुढे सरकतोय. मग काय हरकत नाही ना. सरासरी दिलेली आहे. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या सरासरी मिळते. मग सर्व संख्यांची बेरीज 15 अधिक 12 अधिक 18 अधिक 24 अधिक एक्स या सर्व संख्यांची मी बेरीज केली, भागिले 5 केले. भागिले 5 कुठून केले, कारण एकूण 5 संख्या आहेत आणि यांची सरासरी किती लिहिणार मी 20. 5 इकडे भागाकारात, तिकडे त्याला 20 सोबत गुणाकारामध्ये पाठवून द्या आणि इकडे यांची बेरीज करा. 15 12 27 18 किती होतात मित्रांनो 35 45. 45 आणि 24 किती होतात मित्रांनो 45 आणि 4 49 आणि 69 होतील. 49 59 69 अधिक एक्स बरोबर 20 4 100. 69 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 100 मायनस 69 बरोबर किती येतं आहे राजांनो एक्स. अंडरस्टँडिंग. हे 5 इकडे खाली होते, याला इकडे गुणाकारात पाठवले. 5 गुणिले 20 किती झाले 100. हे बघा हे 100 वाटत नसेल तर मग असं लिहून दाखवतो 20 गुणिले 5. ओके, आणि हे 69 कुठून आले, या चौघांची मी बेरीज केली. तरी पर्यंत एकदा बघून घ्या बेरीज. 5 आणि 2 7 आणि 8 15 आणि 4 19. इकडे पडला 1 1 आणि 1 2 3 4 4 आणि 2 6. राईट, ही अशी बेरीज आहे. 69 अधिक एक्स बरोबर 100. मग 69 प्लसमध्ये होता, तिकडे गेला की मायनस 31. उत्तर आलंय 31. 31 डी मध्ये मित्रांनो. एक्स बरोबर किती 31. ठीक आहे. नेक्स्ट.
दोन संख्यांपैकी पहिली संख्या, थोडा प्रश्न मोठा आहे, दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा, दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे, 4 ने लहान आहे, जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 3/5 असेल. दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे एक प्रकारे भागाकार असतो बरं का, म्हणून त्यांनी भागाकार रूपात दिलंय. तुम्हाला वाटेल गुणोत्तर म्हटलं की 3:5 असंच दिलं पाहिजे, नॉट नेसेसरी. हे सुद्धा गुणोत्तर असतं आणि हे सुद्धा गुणोत्तर असतं, भागाकार रूपात मांडता येते. तर त्या संख्या कोणत्या, असा हा प्रश्न आहे. आणि मग नॅचरली ABCD रूपामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. 6, 10, 8, 12, 6, 10, 8, 12, 10, 14, 12, 16. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला गणितीय पद्धत मी अगोदर सांगतो, किंवा खरं सांगू का, एवढा सोपा प्रश्न आहे हा. त्यांनीच पर्यायामध्ये आपल्याला, म्हणजे गणितामध्येच त्यांनी उत्तर दिले बघा. त्या पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 3/5 असेल, मग 3/5 गुणोत्तर इथं कोणाचं येतं तेवढंच तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. हे काय, यांचं गुणोत्तर 3/5 येतं ना. 6/10, 2ने भाग द्या, 3/5. म्हणजे ए उत्तराला तुम्ही टिक करू शकता. म्हणजे गणित एवढं सोपं दिलेलं होतं त्यांनी. जर डोका असेल, तुमच्या संकल्पना क्लिअर असतील ना, तर इथंच उत्तर निघतं. तरी पण आपण तुम्हाला सोडून दाखवतो मित्रांनो. पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. बघा मित्रांनो, पहिली संख्या दुसरी संख्येपेक्षा 4 ने लहान, आणि पहिली आणि दुसरी यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? पहिली आणि दुसरी यांच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी? पहिली संख्येचे दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 3:5 आहे. मग याला काय जोडायचं? x जोडून टाकायचं मित्रांनो. मग टाका, आता इथं व्हॅल्यू टाका. पहिली संख्या 3x, दुसरी संख्या 5x, मायनस किती? 4. 4ला द्या इकडे पाठवून, 3x ला तिकडे. 4 इकडे आलेला आहे, 4. 5x मायनस 3x, 5x मधून 3x गेले 2x, 4 बरोबर 2x. मग x बरोबर 4/2 म्हणजे किती? 2. ती व्हॅल्यू इथं पुटअप करा मित्रांनो. x ची व्हॅल्यू किती टाकायची? 2. मग 3 2 6 आणि 5 2 10. आलं का? 6 आणि 10 उत्तर. पण एवढं सगळं करण्यापेक्षा प्रश्न सोपा आहे. संकल्पना क्लिअर असेल तर तुम्ही इथं शोधून घ्यायचं ना, 3/5 कोणाचं गुणोत्तर येतंय? 6 आणि 10चं गुणोत्तर 3/5 येतं. संपला विषय. ओके. x ची व्हॅल्यू काढली, ती इथं टाकली, पहिली आणि दुसरी संख्या आपल्याला मिळते मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न घातांकावर आलेला आहे. घातांकावर बऱ्यापैकी प्रश्न आलेत बरं का. घातांकावर बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत राजांनो. घातांक चॅप्टरकडे दुर्लक्ष करू नका. वर्गमुळामध्ये 2चा x घात बरोबर 256. नाही, 256 नाही राजांनो, 64 आहे. 256चं गणित पुढचं आहे. 64. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? आणि पर्याय दिलेले आहेत. काय आहेत पर्याय? 16, 10, 8, 12. 16, 10, 8 आणि 12. ओके. मग राजांनो, वर्गमुळामध्ये 2चा x घात बरोबर 64. आता हे वर्गमुळात अडकलेले आहेत ना, आपल्याला त्याला बाहेर काढता येणार नाही, कारण एक्सच्या जागेवर कोणी आपल्याला माहिती नाही आहे. मग याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग करायचा तर याचा पण वर्ग झालाच पाहिजे. मग मित्रमंडळ, वर्ग करून टाका. 2चा x वर्गमुळामध्ये याचा वर्ग 64, याचा वर्ग. मग वर्गमुळात 2चा x घात, वर्गमुळाचा वर्ग केला की वर्गमुळाचं चिन्ह निघून जातं, मधली संख्या बाहेर आली. 64चा वर्ग मी काय करतो? 64 म्हणजे 2चा 6वा घात लिहितो आणि दुसरा. बघा, आपले घातांक चॅप्टर बघून घ्या. 64ला मी 2चा 6वा लिहिलं. मी तुम्हाला सगळे घातांक लिहून दिलेत राजांनो. 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा 4, 2चा तिसरा 8, 2चा चौथा 16, 2चा पाचवा 32, 2चा 6वा 64, 2चा 7वा 128, 2चा 8वा 256, 2चा 9वा 512. सगळं लिहून दिलंय तुम्हाला. ओके. त्याचा वापर इथं होतोय.
घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार, 2चा x बरोबर 2च्या डोक्यावर 6 गुणिले 2 12, मग x बरोबर 12 येणार आहे. का बरं? दोन संख्या बरोबरीत आहेत, त्यांचा पाया 2 सारखा आहे म्हणून घातांक सुद्धा सारखा. पाया सारखा असेल तर घातांक सारखा असतो मित्रांनो. मग मित्रमंडळ x बरोबर 12, कुठे गेलं 12? हे बघा डी. अंडरस्टँडिंग? हे असे गणित आहेत आणि हे गणित याच्यापेक्षा डेंजर गणित घेतलेत मी आपल्या व्हिडिओमध्ये. बघा राजांनो नीट. जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुमचा अभ्यास वरच्या लेवलला पाहिजे. परीक्षा जर ह्या लेवलला येत असेल ना, तुमचा अभ्यास ह्या लेवलला पाहिजे, तर आणि तरच नोकरी मिळते. अजूनही वेळ गेलेली नाही, अभ्यासाला लागा बेटा. 12-12 तास अभ्यास करा. आता 12-12 तास अभ्यास करा. चला पुढचा प्रश्न घेतोय मी. परत एकदा परत एकदा घातांकावर आलेला आहे प्रश्न. वर्गमुळामध्ये 5चा वर्ग मायनस 4चा वर्ग बरोबर किती? अरे किती सोपा प्रश्न आहे हा. काही काही प्रश्न फारच पुंगट विचारलेत बरं का रत्नागिरीमध्ये सुद्धा. 6 3 8 4, 6 3 8 4. मग 5चा वर्ग किती राजांनो? 25. 4चा वर्ग किती राजांनो? 16. 25 मधून 16 गेले किती मित्रांनो? 9. मग 9चं वर्गमूळ किती? 3. टाका ना, या 3 नंबरला टिक करून टाका. बी ला टिक करायचंय 3. ओके, ठीक आहे. 12वा प्रश्न काय आहे तो पण देऊन टाकतो. चला 12वा प्रश्न. एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून, एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले. बर, विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15% तोटा झाला बरं का. तेव्हा 15% तोटा झाला. 15% तोटा झाला तर कपाटाची विक्री कितीला केली? तर कपाटाची विक्री कितीला केली? आणि मग पर्याय दिले आहेत A B C D. 8 500 1500, 8 500 1500, 11 500 आणि 8000. मला सांगा 10,000 रुपयाला खरेदी केलेलं कपाट आहे, 15% तोट्याने विक्री केली जाते. किती सोपं आहे राजानो. तुम्हाला विक्री किंमत काढायची आहे ना, आपले एक समीकरण बनवा. जर खरेदी किंमत 100 रुपये असेल तर त्याची विक्री किंमत 85 होणार आहे. का बरं मित्रांनो? 15% तोटा, बरोबर आहे का? मग 100ची वस्तू तुमची 85ला जाणार. 100 मधून 15 गेले, 85ला गेले. आता कपाट ॲक्च्युअली 10,000 रुपयाला खरेदी केलेलं आहे. प्रत्यक्षात हे समजा कॅटेगरीमध्ये होतं. समजा 100 रुपये खरेदी किंमत, मग 85 रुपये विक्री किंमत. प्रत्यक्षात खरेदी किंमत किती? प्रत्यक्षात खरेदी किंमत मित्रांनो, खरेदी किंमत 10,000 आहे. तर त्याची विक्री किंमत किती? 10,000 गुणिले 85. 85 गुणिले 10,000 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. ओके, 85 गुणिले 100 म्हणजे किती मित्रांनो? 8,500 रुपये ही त्याची विक्री किंमत येणार. ए पर्यायाला तुम्हाला टिक करायचे. कोणाला टिक करायचे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए ला टिक करा. ओके, हे या पद्धतीने आहे. बऱ्यापैकी प्रश्न आहे, फार अवघड नव्हता, पण थोडं डोकं लावायचं आहे. असे प्रश्न येतात. कधी कधी विक्री किंमत देतात, नफा तोटा दिलेला असतो शेकडा काहीतरी, आणि खरेदी किंमत काढायची. ते पण उदाहरणं फार महत्त्वाची येतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. खरेदी किंमत काढा, विक्री किंमत काढा, हे प्रश्न येतात. चला पुढे जातोय मी. 13वा प्रश्न घेतोय आता. रेल्वे तिकिटाचे दर -20% ने वाढविले. बर, रेल्वे तिकिटाचे दर -20% ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर -10% ने वाढविले. -10% वाढविले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली? ओके, सोपा प्रश्न आहे हा. शेकडा किती वाढ झाली?
मित्रांनो, मी या प्रकारचे जे गणित आहेत ना आपल्या व्हिडिओमध्ये पगाराच्या रूपात दिले आहेत. एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढविला, नंतर काही दिवसांनी 10% वाढविला, तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली, त्या स्वरूपाचं गणित आहे. इथं त्यांनी रेल्वेचे तिकीट दर या स्वरूपामध्ये प्रश्न टाकला आहे मित्रांनो. ओके, तर काही नाही, पद्धत तीच असणार आहे. पर्याय देतो तुम्हाला 30, 24, 32, 18. 30, 24, 32 आणि 18. मग मित्रांनो, रेल्वे तिकिटाचे दर सुरुवातीला 20% वाढवले, शेकडा 20ने वाढवले. आता तुम्ही एवढं लक्षात घ्यायचं मित्रांनो, आपल्याला तिकिटाचा दर माहिती नाही ना, 100 रुपये पकडायचा. तिकिटाचा दर किती पकडा मित्रांनो, रेल्वे तिकिटाचा दर 100 रुपये. समजा रेल्वे तिकिटाचा दर किती, 100 रुपये. मग 20%ने वाढविले, बरोबर आहे का. मग 100च्या 20%, जो दर चालू आहे त्याच्यावर 20% घ्यायचा. 100 रुपये दर आहे ना, त्याच्या 20%. मग 100 गेले किती, 20 उरले. वाढविला म्हटल्यावर प्लस केले. आता दर झाला 120 रुपये. आता दर किती झाला, 120 रुपये. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10ने परत हा दर वाढवला. आता 10% वाढवला. आता कशाच्या 10%, 100च्या 10% नाही, 120च्या 10%. कारण आता दर 120 आहे, 120च्या 10% वाढवणार. मग राजांनो, 120च्या 10%. 1 गेला, 1 गेला, 1 गेला, 1 गेला, उरले किती, 12. मग राजांनो 2, 3 आणि 1, 132 रुपये येत आहे. ओके, 132. मूळ भाव होता 100, मूळ तिकिटाचा दर 100 रुपये, आता झाला 132. म्हणजे सरळ सरळ 32% वाढ. आणि मग मित्रमंडळ हे बघा, सी पर्यायाला टिक करा. ओके, याच्यात व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स माझ्या मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सच्या पुस्तकात पण दिलेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण दिलेत. ते सगळे पॅक करा, कोणताही प्रश्न कुठेही येईल. ओके, तर मूळ भाव शोधा असे पण प्रश्न येतात, तिकिटाचा मूळ दर शोधा असेही प्रश्न येतात. तर कृपया हे सगळे बघून घ्या, राजांना आपल्याला नोकरी पाहिजे. चला 14व्या प्रश्नाकडे जातोय मी, लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. 14वा प्रश्न, 200च्या वस्तूची किंमत 20%ने वाढविली. 200 रुपयाच्या वस्तूची किंमत, 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20%नी वाढवली, शेकडा 20%नी वाढविली. नंतर ही वाढविलेली किंमत, नंतर ही वाढविलेली किंमत 20%नी कमी केली, 20%नी कमी केली. तर या वस्तूची शेवटची किंमत, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा, चांगला प्रश्न आहे मित्रांनो, तिच्या मूळ किमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल, किती कमी किंवा जास्त होईल. चला पर्याय देऊन टाकतो, ए बी सी आणि डी. काय म्हणणं आहे त्यांचं, 8 जास्त 8 कमी, 8 रुपये जास्त 8 रुपये कमी. त्यानंतर 10ने जास्त 10ने कमी, 10ने जास्त आणि 10ने कमी असे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न बरा आहे बरं का, अवघड नाही. पण 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20%ने वाढवली आणि नंतर ही वाढवलेली किंमत 20%नी कमी केली. मागच्या गणितासारखंच आहे, फक्त इथं किंमत ऑलरेडी दिलेली 200 रुपये. म्हणजे आपल्याला सुरुवात करावी लागेल 200 रुपयापासून. 200ची किंमत सुरुवातीला 20%नी वाढवली, म्हणजे 200च्या 20%. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 40 रुपये. 40 रुपयांनी वाढवलं म्हटल्यामुळे प्लस 240 रुपये किंमत झाली बाळांनो. 200 रुपयाची वस्तू होती, 20% वाढवली म्हणजे 40 रुपये वाढवली, तर 240 रुपये किंमत झाली. नंतर ही वाढवलेली किंमत 20%नी परत कमी केली. मग मित्रमंडळ 240च्या 20% घेऊन टाका ना, 240च्या 20%. 1 0 1 0 1 0 1 0, 24 2 48 कमी केली. मग मित्रमंडळ 10तून 8 गेले, 2 इकडे पडला 1, 14तून 5 गेले 9, इकडे पडला 1, 192 रुपये. ही झाली सध्या किंमत. ही काय झाली, सध्याची किंमत.
मग मूळ किंमत किती होती 200, 200 वरून 192 झाले म्हणजे 8 रुपये कमी. मग मित्रमंडळ बी नंबरचा पर्याय आहे बघा, 8 रुपये कमी. अंडरस्टँडिंग? हे असं गणित आहे. मागचं गणित आणि हे गणित सेम आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली आहे. ओके, चला लक्ष द्या मित्रांनो, अवघड नाहीये. चला 15व्या प्रश्नाकडे जातो मित्रांनो. पुढचा 15वा प्रश्न कसा आलेला आहे बघा. 15वा प्रश्न काय म्हणतोय, एका दुकानदाराने 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली. एक मोफत देऊन टाकली, मोफत दिली म्हणजे त्याने सूटच दिली एक प्रकारे. आपण असं करूया, एका वस्तूची किंमत 100 रुपये म्हणून 10 वस्तूंची किंमत 10 नाही 11 वस्तू होतील. का बरं? 10 खरेदी केल्या तर पुढची एक वस्तू म्हणजे 11वी वस्तू मोफत दिल्या जाते, म्हणून आपण 11 वस्तू करायच्या आहेत मित्रांनो. 11 वस्तूंची किंमत 11 गुणिले 100 किती, 1100 रुपये. हा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो. 10 वस्तू आणि प्लस एक मोफत म्हणजे हे किती होणार आहेत, 11 होणार आहेत. हे लक्षात घ्या राजांनो तुम्ही. ओके, मग 1100 रुपये म्हणजे 1100 रुपयावर 100 रुपये सूट दिली असं पकडा तुम्ही. एक वस्तू मोफत दिली ना, एका वस्तूची किंमत किती आहे, 100 रुपये. 11 वस्तूंची किंमत किती आहे, 1100 रुपये. 11 वस्तू कुठून आल्या, 10 वस्तू घेतल्यावर 11वी वस्तू मोफत मिळणार आहे. एखाद्याने 9 वस्तू विकत घेतल्या तर त्याला 10वी वस्तू मोफत नाही मिळणार आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. टोटल दिल्या जाणाऱ्या वस्तूंची संख्या 11 येते मित्रांनो. मग 1100 वर 100 रुपये सूट तर शेकडा किती, शेकडा म्हणजे 100ला किती, तिरपा गुणाकार करा, उरलेल्या संख्येने भागा. 100 गुणिले 100 भागिले 1100. मग 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 100/11% सूट त्यांनी दिलेली आहे. म्हणजे माझ्या मते 9.09% आलं पाहिजे. त्यांनी 100/11 दिलंय बघा. ए नंबरच्या पर्यायाला टिक करायचं. बरा प्रश्न आहे, बरा प्रश्न आहे, फार अवघड नाही आहे, फार सोपा नाही आहे, बरा आहे. नेक्स्ट 16व्या प्रश्नाकडे जातोय. 16वा प्रश्न काय म्हणतो? 16वा प्रश्न, ए बरोबर 63, ए बरोबर 63, बी बरोबर 18 तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर किती. मग काहीच नाही ना मित्रांनो याच्यात. ए आणि बीच्या किमती जर तुम्ही पुटअप केल्या देन यू विल गेट द आन्सर. उत्तर काय दिलं, 91, 81, 91, 81, 82 आणि 92 असे उत्तरं दिलेत, म्हणजे उत्तरांचे पर्याय दिलेले आहेत. मग चला राजांनो आपण सुरू करूया. ए आणि बीच्या किमती इथं पुटअप करा. वर्गमुळात ए प्लस बी, ए म्हणजे 63 आणि बी म्हणजे 18 याचा वर्ग. आता मला सांगा 63 आणि 18 म्हणजे 81 होणार. मग मित्रमंडळ 81चा वर्ग. कोणत्याही संख्येचा वर्ग असेल तर त्याचं वर्गमूळ काढलं तर ती संख्या निघून जाते. आता काय होतं बघा मित्रांनो, वर्गमूळ म्हणजे 1/2 घात असतो ना, तर 81चा वर्ग याचा 1/2. 1/2 कुठून आलं, हा जो वर्गमुळाचं चिन्ह आहे ना त्याचा अर्थ 1/2 घात असतं. घाताचा घात म्हणून घातांकांचा गुणाकार केला तर 2 2 कॅन्सल होणार. 81चा पहिला घात म्हणजे उत्तर किती येणार, 81. बी नंबरच्या पर्यायाला टिक करा. ओके, हे असं असतं राजांनो. आता तुम्हालाही कळतं ना, वर्गमुळात 81चा वर्ग म्हणजे 81 बाहेर येणार, म्हणजे इथंच उत्तर कळतं आपल्याला 81 उत्तर येतं म्हणून. तुम्हाला समजावं म्हणून थोडंसं वाढवून टाकलं मी. ओके, चला ठीक आहे. 17वा प्रश्न काय म्हणतात ते बघा. 17वा प्रश्न घनमुळामध्ये 24,389 बरोबर किती. मोठ्या संख्यांचं वर्गमूळ आणि मोठ्या संख्यांचं घनमूळ कसं काढायचं आपली पद्धत बघा आपल्या व्हिडिओमध्ये दिलंय मित्रांनो. इथं 9 आहे ना, घनमूळ काढायचं आहे. कोणाचं घन केल्यावर एकक स्थानी 9 येतं. 9चा घन 729 म्हणजे 9चा घन केलं तर एकक स्थानी 9 येतं. म्हटल्यावर इथं 9 म्हटल्यामुळे इथं 9 घ्या. किती अंक विसरायला सांगितलेत मी तुम्हाला, 2 अंक विसरून जायचे. 24च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या 8 असते. 8चं घनमूळ किती असतं, 2. झालं मित्रमंडळ. अंतिम उत्तर 29. पर्याय दिलेले आहेत का नाही, ए बी सी डी पर्याय तुम्हाला देतो.
31, 33, 34, 29. 31, 33, 34, 29. डी नंबरच्या पर्यायाला टिक करा. 24,389चं घनमूळ किती येतं? 29. एकक स्थानी 9 येणार. कोणाचा घन केल्यावर एकक स्थानी 9 येईल? 9. 9चा घन 729 म्हणजे एकक स्थानी 9 येत आहे. मग 9ला 9 घ्यायचे, 2 अंक विसरून जायचे मित्रांनो, 2 अंक विसरायचे. उरलं 24. 24च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोण असतं? 8. 8चं घनमूळ किती? 2. म्हणून इथं 2 घेतलं. अंडरस्टँडिंग? आपल्या व्हिडिओमध्ये जरा पद्धत बघून घ्या राजांनो, त्या पद्धती जरा डिटेलमध्ये तुम्हाला शिकता येतील. ओके, चला पुढचा प्रश्न घेतोय राजांनो मी. 18वा प्रश्न आहे. 2.5 किलोग्रॅमचे 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती? मग राजांनो पर्याय दिलेले आहेत A, B, C, D. काय म्हणतात पर्याय? 1 जसे 5, 5 जसे 1, 5 बाय 100 आणि 100 बाय 5 असे आपले पर्याय येत आहेत. मग आता आपण सरकूया मित्रांनो पुढे. 2.5 किलोग्रॅम. मग इकडे लक्ष द्या. 2.5 किलोग्रॅम इज टू 500 ग्रॅम. ओके, मग आता एकक सारखे आहेत का? नाही. मग किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? 1000ने गुणावं लागेल. मग 2.5ला तुम्ही जर 1000ने गुणलं तर हे झाले ग्रॅम आणि इकडे किती? 500 ग्रॅम. मग याला गुणाकार केल्यावर हे येतं 2500. 2500 जसे 500. आता भाग देऊ शकतो, 500ने भाग देऊन टाका. 500 5 2500, 500 1 500, 5:1. 5:1 बघा, बी नंबरचा पर्यायाला टिक करा. सगळा एककांचा खेळ आहे. आपले जे व्हिडिओ आहेत महालेज कोकिला एज्युकेशन ॲप, त्याच्यामध्ये परिमाणे नावाचा चॅप्टर बघा बरं का. परिमाणे आपल्या मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा तो चॅप्टर आहे. तर परिमाणे चॅप्टर बघा, एकक सारखे करावे लागतात. हे तर फार सोपं उदाहरण झालं. किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं. कधी कधी हेक्टोग्रॅम आणि डेसिग्रॅम यांचं गुणोत्तर काढायला सांगतात. कधी कधी डेकाग्रॅम आणि सेंटीग्रॅम यांचं गुणोत्तर काढावं लागतात. ओके मित्रांनो, तर सगळं ते जे रूपांतर आहेत ना ते थोडेसे शिकून घ्या. चालतं बाळांनो? चला 19व्या प्रश्नाकडे मी सरकतो. 19वा प्रश्न परत एकदा घातांकावर आलाय बघा. घातांक चॅप्टर यावेळेस खूप चालला मित्रांनो बँड्समॅनमध्ये. 19वा प्रश्न बघा, खूप चांगला प्रश्न आहे. 2चा चौथा घात, त्याच्या डोक्यावर 1/2, त्याच्या डोक्यावर x बरोबर 256, तर x बरोबर किती? आणि मग पर्याय दिले आहेत A, B, C, D. पर्याय दिलेले आहेत 4, 6, 8, 10. 4, 6, 8 आणि 10. ओके राजांनो, मग घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करावा. या नियमाने 4 गुणिले 1/2 गुणिले x केलं मी. 256 इकडं पाया किती आहे? 2. मग 256चा पाया 2 करायचा आहे. 2चा 8वा घात म्हणजे 256. 2चा 8वा घात हे मी काय लिहिलं? 256 लिहिलं. 2चा 8वा घात म्हणजे 256. का बरं असं लिहिलं मी? कारण मला दोन्ही बाजूकडचे पाया सारखा करावे लागतील. ओके, इकडं पाया 2 होता म्हणून इकडं पाया 2 करून घेतला. चला काटाकाटी, 2 2 गेला, 2 2 4, 2 गुणिले x 2x. 2च्या डोक्यावर 2x कळलं? बरोबर 2चा 8वा घात. 2 संख्या बरोबरीत आहेत, त्यांचा पाया सारखा आहे. घातांकाचा नियम क्रमांक 6 बघा. 2 संख्या बरोबरीत असतील, त्यांचा पाया सारखा असेल तर घातांक सुद्धा सारखा असतो. मग 2x बरोबर 8. x बरोबर 8/2. 2 4 8. 4 नंबर ए ला टिक करा मित्रांनो. ए ला टिक करायचं. 4 आपलं उत्तर येतं. हे असं आहे. चांगला प्रश्न आहे हा पण. बघा MPSC टॅक्स असिस्टंटला अपेक्षा होती याची, पण पोलीस भरतीला पडलेला आहे. ओके, MPSCचे प्रश्न पोलीस भरतीला येत आहेत, याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या राजांनो. 20व्या प्रश्नाकडे मी जातोय. 20वा प्रश्न. 20वा काय म्हणणं आहे त्यांचं? 20वा 0.7a 0.7a मायनस 0.42a 0.42a बरोबर 5.6 बरोबर 5.6. तर a बरोबर किती? तर a बरोबर किती? मग राजांनो 0.7 0.7 मीन्स
त्याचा अर्थ काय होतो 0.70 आपल्याला 2 दशांशापर्यंत वजाबाकी करायची ना, इकडं 0.42 आहे. मग हा ए आहे, हा ए आहे म्हणून वजाबाकी होणार आहे 0.70 मायनस 0.42 आणि ए जसाच्या तसा राहणार. 10तून 2 गेला 8, इकडे पडला 1, 7तून 5 गेला 2, 0.28 ए बरोबर 5.6. 0.28 इकडे गुणाकारात, तिकडे गेल्यावर भागाकारात 5.6 भागिले 0.28. दशांश बॅलन्स करावं लागेल. वरती दशांशांतर 1 अंक आहे, खाली दशांशांतर 2 अंक आहे. 0 कुठे पडेल? वरती. किती? 1. दशांशाचा भागाकार नीट करा रे राजांनो, शिकवलेलं आहे बाबांनो तुम्हाला. परत आता ते सगळ्या गोष्टी रिपीट नाही करता येणार. 560 भागिले 28. दशांश बॅलन्स झाला ना, म्हणून दशांश विसरून जा. 28 1 28 2 किती आलाय मित्रांनो उत्तर? 20 येत आहे उत्तर. पर्याय तुम्हाला लिहून द्यायचे राहिलेले आहेत. पर्याय देतो 20 30 40 50. ए बी सी डी 20 30 40 50 असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा मित्रांनो. कोणतं उत्तर येतं आहे आपलं? ए बरोबर किती शोधून काढलं आपण? 20. 20ला टिक करा. ओके, हे या पद्धतीने आहे. चला 21वा प्रश्न घेतोय. 21वा प्रश्न काय म्हणणं आहे त्यांचं? 21व्या प्रश्नामध्ये 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात भागिले 2चा दुसरा गुणिले 2चा पाचवा बरोबर किती? आणि मग पर्याय दिलेत ए बी सी डी. काय म्हणणं आहे त्यांचं? 1 0 2 4 1 0 2 आणि 4 असे पर्याय आहेत. मग काहीच दम नाही ना मित्रांनो या गणितामध्ये. वरती 2 संख्या गुणाकारात आहेत, त्यांचा पायासारखा म्हणून घातांकांची बेरीज 4 अधिक 3 किती होणार आहेत मित्रांनो? 7 होणार आहेत. आणि खाली पण 2 संख्या गुणाकारात त्यांचा पायासारखा म्हणून घातांकांची बेरीज 2 अधिक 5 होणार आहेत. मग 2चा 7वा भागिले 2चा 7वा. मग मित्रमंडळ किती उत्तर येत आहे? काटाकाटी झाल्यावर 1 उत्तर येत आहे. ए नंबरच्या पर्यायाला टिक करा. याच्यापेक्षा किती डेंजर गणित घेतलेत राव मी आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणून मी म्हणतो थोडा हायर लेवलवर अभ्यास करा राजांनो, फार फायदा होईल तुम्हाला. तोंडी उत्तर येतं याचं. 4 आणि 3 7, 5 आणि 2 7, 7 7 म्हणजे गेले 1 उरणार आहे. हे असं आहे. चला 22व्या प्रश्नाकडे जातोय बाळांनो. 22वा प्रश्न. 22वा काय म्हणणं आहे 22व्या प्रश्नामध्ये? ओके, परत एकदा घातांकाचा सुंदर प्रश्न आलेला आहे. घातांकाचा सुंदर प्रश्न आलेला आहे. 1 भागिले 216 त्याच्या डोक्यावर मित्रमंडळ -2/3 प्लस 1 भागिले 256 त्याच्या डोक्यावर -3/4 प्लस 1 भागिले 243 त्याच्या डोक्यावर -1/5 बरोबर किती? ओके, मग आता राजांनो घातांकामध्ये चिन्ह मायनस दिसतंय की नाही तुम्हाला? मायनस मायनस मायनस. काय नियम सांगितलाय मी तुम्हाला? जर घातांकाचं चिन्ह मायनस असेल, ते मायनस चिन्ह प्लस करायचं असेल तर दिलेला अपूर्णांक उलटा करावा लागतो. हा जो 1/216 आहे ना, तो उलटा करा. अपूर्णांक उलटा केल्यास घातांकाचे चिन्ह बदलते. मग हा अपूर्णांक उलटा करा. 216 होईल मित्रांनो. काळा पेन घेतो. 216 आणि त्याच्या डोक्यावर 2/3. याला उलटा करा. 256 त्याच्या डोक्यावर 3/4. याला पण उलटा करा. 243 त्याच्या डोक्यावर 1/5. कळलं का? अपूर्णांक उलटा केल्यामुळे घातांकाचे चिन्ह बदलत असते, हे लक्षात घ्या. आता इथं छेदाला 3 आहे. मग 216 कोणाचा तिसरा घात आहे? 6चा तिसरा घात. 6चा तिसरा त्याच्या डोक्यावर 2/3 प्लस 256. इथं छेदाला 4 आहे. 256 कोणाचा चौथा घात आहे? 4चा चौथा घात आहे. त्याच्या डोक्यावर 3/4. इथं छेदाला 5 आहे. 243 कोणाचा पाचवा घात आहे? 3चा पाचवा घात. हे सगळे घातांक बेटे आहो तुम्हाला लिहून दिलेले आहेत मी. आपल्या पुस्तकामध्ये पण आहेत, व्हिडिओमध्ये पण लिहून दिले आहेत. मग घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार 3 गुणिले 2/3. 3 3 कट होणार. 6चा वर्ग 36 उरणार. घाताचा घात म्हणून घातांकांचा गुणाकार 4 गुणिले 3/4. 4 4 कट म्हणजे 4चा तिसरा घात उरणार. 4चा तिसरा घात म्हणजे 64. घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार 5 गुणिले 1/5. 5 5 कॅन्सल. 3चा पहिला घात म्हणजे 3. करा बेरीज. 36 आणि 64 100. 100 आणि 3 103. 103 तुम्हाला पर्याय द्यायचे राहिलेले आहेत. ए बी सी डी असे पर्याय आहेत. काय पर्याय दिलेत बाळांनो तुम्हाला लिहून देतो मी. 110 113 110 113 90 आणि 103 असे आहेत. मग राजांनो 103 डी ला टिक करा. डी
103 या पर्यायाला टिक करायचं आहे. चांगला प्रश्न होता बरं का. आणि आपल्या घातांक चॅप्टरमध्ये कृपया आपले पुस्तक बघून घ्या, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये याच्यापेक्षा पण मोठे उदाहरणं दिलेत आणि यासारखे पण उदाहरणं दिलेत. तर थोडं हे जर असे 10 गणितं या प्रकारचे सोडवले ना तर हा प्रकार एकदम क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ओके. अपूर्णांक उलटा केला तर घातांकाचे चिन्ह बदलते. या नियमानुसार मी पुढे सरकलो. आणि हे घातांक लक्षात घ्या. 216 6चा घन पाठच करावे लागतील. 256 म्हणजे 4चा चौथा किंवा 2चा 8वा घात असतो, 2चा 8वा घात असतो 256. 243 म्हणजे मित्रांनो 3चा 5वा घात, 343 म्हणजे 7चा 3रा घात. हे तुम्हाला घातांक पॅकच करावे लागतील. ओके. भरपूर लिहून दिलेत, ते थोडेसे बघा. चला 23व्या प्रश्नाकडे वळतोय बाळांनो मी. 23व्या प्रश्नाकडे वळतोय. काय म्हणतोय 23वा प्रश्न बघा. 500चे 20% 500चे 20% प्लस 280चे 30% 280चे 30% मायनस 400चे 10% बरोबर किती. आणि मग पर्याय दिलेले आहेत तुम्हाला 44, त्यानंतर 144, त्यानंतर 244 आणि 344 असे पर्याय दिलेले आहेत. अवघड नाही आहे, सोपा प्रश्न आहे. बघा राजांनो, चे आलं की गुणाकार असतो आणि कोणत्याही संख्येच्या समोर टक्केचं चिन्ह आलं तर त्याचा अर्थ ती संख्या भागिले 100 करायचं असतं. मग 500चे 20% प्लस 280चे 30% मायनस 400चे 10%. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 1 0 1 0 1 0 1 0 गेला, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 20 5 100 प्लस 28 3 84 मायनस 4 10 40. मग 184, 100 आणि 84, 184 मधून 40 गेले, 144. बघा बी नंबरचा पर्याय आहे. एवढं सोपं आहे हे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या सोडवला, संकल्पना क्लिअर ठेवा हो. कॉन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न येतात परीक्षेला, शॉर्टकटवर आधारित प्रश्न येत नाहीत. येडे आहेत का ते शॉर्टकटवर सूत्रावर प्रश्न टाकायला? आणि शॉर्टकट किती सूत्र पाठ करणार तुम्ही? प्रत्येक गणिताला एक सूत्र. एका चॅप्टरमध्ये 100 गणितं असतात. मग 100 सूत्र एका चॅप्टरला, 20 चॅप्टर आहेत अंकगणितामध्ये. मग तुम्ही का 2000 सूत्र पाठ करणार राजांनो? अरे सोडा ते शॉर्टकटची नाद. हे याच्यावर हे क्लिअर ठेवा मित्रांनो. संकल्पना कॉन्सेप्ट ओरिएंटेड मांडणी करता आली पाहिजे. शॉर्टकट हे विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी असतात. जो शिक्षक हाडाचा शिक्षक नाही तो शॉर्टकट देत असतो. तुम्ही हे एवढं लक्षात घ्या. शॉर्टकटच्या नादी लागू नका. संकल्पना शिका बेट्यावर. संकल्पना किती सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न घेतोय मित्रांनो मी. पुढचा प्रश्न घेतोय. 72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे? 72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे? आणि मग ए बी सी डी असे पर्याय दिलेले आहेत. 12.5 12.5 15 17.5 आणि 20 असं याचं उत्तर येतं. ओके. मग मित्रमंडळ 72 या संख्येच्या किती टक्के 9 आहे? चला मांडणी कशी होईल बघा. मांडणी कशी होईल बघा. 72 या संख्येच्या चे आलं की गुणाकार किती टक्के मला नाही माहिती. मी म्हणतो x% म्हणजे किती येणार आहे? 9 आहे. ओके. किती टक्के 9 आहे? 9% आहे नाही विचारलं. किती टक्के 9 आहे हे बघा. x% 9 आहे. मग मांडणी करा. 72 गुणिले एक्सच्या समोर टक्केचं चिन्ह आलं म्हणजे भागिले 100. आपल्याला x काढायचा आहे. 100 इकडे खाली आहे त्याला वरती पाठवा. 9 बरोबर गुणाकार होईल. 72 इकडे वरती आहे त्याला खाली पाठवा. x बरोबर 9 गुणिले 100 भागिले 72. 9 1 9 9 8 72 100/8 म्हणजे राजांनो 8 1 8 2 उरले 20 8 8 1 8 2 उरले 20 8 2 16 4 उरले 8 45 12.5%. ओके. बघा मित्रमंडळ सोपा आहे पण ही स्टेप महत्वाची. ही मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. ही मांडणी जर जमली तर पुढे सोपं आहे. मग अंडरस्टँडिंग. आणि ही मांडणी कधी जमते? कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर इक्वेशन जमवता येतात राजांनो. माझ्यावर विश्वास ठेवा थोडासा. कॉन्सेप्ट इज द बेस्ट की. कॉन्सेप्ट इज द बेस्ट शॉर्टकट. एवढं लक्षात ठेवा. चला 25व्या प्रश्नाकडे येतोय मी. गणितामधले बहुतेक प्रश्न संपले आता. मग बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू होतील. 15 प्रश्न गणितावर विचारलेले आहेत. 15 सायकलची खरेदी किंमत
15 सायकलची खरेदी किंमत ही 25 सायकलींच्या खरेदी किमती इतकी आहे. ओके, नाही 25 सायकलींच्या विक्री किमती इतकी आहे. विक्री माफी असावी, खरेदी लिहिलं गेलं. 15 सायकलींची खरेदी किंमत ही 25 सायकलींच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती? ए, बी, सी आणि डी. मग मित्रमंडळ 20, 30, 40, 50. 20, 30, 40 आणि 50. मग किती टक्के तोटा होतोय? 20 होतोय का 30 होतोय? मग राजांनो, अशा गणितांमध्ये काय सूत्र दिलंय तुम्हाला? पुस्तक वाचलंय का तुम्ही? काय सूत्र दिलंय राजांनो? खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या गुणिले 100 भागिले विक्री केलेल्या वस्तूंची संख्या आणि या सगळ्यामधून 100 बेस मायनस करावा लागतो बरं का. प्लसमध्ये उत्तर आलं तर नफा, मायनसमध्ये उत्तर आलं तर तोटा. खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या 15 सायकली खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो. 15 गुणिले 100 भागिले विक्री केलेल्या वस्तूंची संख्या. किती विक्री केल्या? 25 विक्री केल्या. 25 आणि या सगळ्यामधून 100 मायनस करायचे. 25 4 100, 15 4 60 येतं मित्रांनो. 60 मायनस 100 म्हणजे -40. म्हणजेच काय? 40% तोटा. मित्रमंडळ किती तोटा होईल? 40ला टिक करा. सी नंबरच्या उत्तराला टिक करायचं आहे. असे हे प्रश्न आहेत राजांनो. ओके, आपले गणित आणि बुद्धिमत्ता हे जरूर वाचा मित्रांनो. हे पुस्तक आहे, याच्या बाहेर काहीच जाणार नाही. फुकटात नोकरी मिळणार नाही, मेहनत घ्यावी लागेल. काही मुलं म्हणतात सर तुमचं गणिताचं पुस्तक मोठं आहे, सर बुद्धिमत्ताचं पुस्तक मोठं आहे. अहो, तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल. झोपा काढू नका बेटा. दररोज 8 तास अभ्यास करा. 6 महिन्यात पूर्ण अभ्यास तयार होतो आणि मग परीक्षेच्या दिवशी तुम्ही खूप आनंदी राहता. कारण आपण जे केलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याच्या बाहेर काहीच जात नाही. हा पण अनुभव आहे. सगळे प्रकार आपल्या पुस्तकातले आहेत बघा तुम्ही. ओके, तर थोडं मन लावून अभ्यास करा. हो, नोकरी मिळवणं फार सोपं आहे, पण पोरं अभ्यास करत नाहीत आणि कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करतात, शॉर्टकटच्या पुस्तकातून. अहो, शॉर्टकट्सवर गणित आहे, एक तरी गणित आलं करा. काय तुम्ही मला सांगता? चला, बुद्धिमत्ताचा पार्ट सुरू होतोय. चला, 26वा प्रश्न. 25 प्रश्न गणिताचे आले बघा. आता बुद्धिमत्ताचे किती आहेत बघूया आपण. 748 ही संख्या एका सांकेतिक लिपीत 748 ही संख्या एका सांकेतिक लिपीत 847 अशी लिहिली. 847 अशी लिहिली तर 235 ही सांकेतिक लिपीत कशी लिहिणार? आणि राजांनो, किती सोपा प्रश्न आहे बघा. पर्याय दिले आहेत ए, बी, सी, डी. काय पर्याय दिलेत राजांनो? 253, 325, 253, 325, 532 आणि राजांनो 352. ओके, मग 748ला कसं लिहितात ते? 748ला त्यांनी लिहिलेलं आहे 847. मग मला सांगा, उलट क्रमाने नाही का लिहिलं? लगेच नजर बसली पाहिजे. प्रॅक्टिस असेल तर नजर बसेल बाळांनो. उलट क्रमाने अंक मांडलेले आहेत. ओके, मग आता राजांनो आपल्याला कोण पाहिजे? 235 पाहिजे. 235 उलट क्रमाने मांडा. मग 235ला उलट क्रमाने 532.